मित्रांनो, मी तलाठी सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. ठीक आहे, आपण यापूर्वी अंकगणिताचा संख्या हा चॅप्टर पूर्णपणे पाहिला आणि त्याचे PYQ पण पाहिले. ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आता आपण प्रकरण 2 पाहणार आहे, जे की आहे शेकडेवारी. महाराष्ट्र पोलीसमध्ये गेल्या 5 वर्षात शेकडेवारी या टॉपिकवरती जे पण काही PYQ आलेले आहेत ते PYQ आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. साधारणपणे 94 प्रश्न आहेत, त्यापैकी 1 ते 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि 51 ते 94 हे भाग 2 मध्ये घेणार आहे. असे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. त्यापैकी आता आपण 1 ते 50 हे जे प्रश्न आहेत हे पाहतोय आपण. चला तर मग आपण लगेच सुरू करूया. बघा, आता पहिला प्रश्न आहे, 150% म्हणजे किती? ठीक आहे, तर बघूया आपण. मुंबई कारागृह पोलीस 2024चा प्रश्न आहे. 150%. टक्के म्हणजे काय असते रे? टक्के म्हणजे भागिले 100 असतं. म्हणजे 10% म्हणजे काय असतं? 10% म्हणजे काय असतं? 10 भागिले 100. 20% म्हणजे काय असतं? 20 भागिले 100. तसंच 150% म्हणजे काय असणार आहे? 150 भागिले 100. ठीक आहे, शून्याला शून्य गेला, 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, 3/2 म्हणजेच किती आहे? 1.5. बरोबर, 3च्या निम्मे किती असतं? 1.5. 1.5. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, मुंबई कारागृह पोलीस 2024चा हा प्रश्न होता. आपण बघूया आता पुढचा प्रश्न. बघा आता, धुळे पोलीस 2024ला काय विचारले? 24चे 24% किती येतात? 24चे 24% किती येतात? बघूया आपण. 24चे 24%. ठीक आहे, बघा आता, 24 गुणिले 24 किती येणार? 24चा वर्ग किती? 576 भागिले 100. आता इथे किती शून्य आहेत? 1 2, म्हणून इथं 2 घर मागे सरायचं. 1 2 म्हणजे काय? 5.76. ठीक आहे, 5.76. बघा आता इथं तुम्हाला जर 24चा वर्ग माहीत असेल तर लगेच या प्रश्नाचं उत्तर तुमचं सुटतं. बघा कसं, 24चे 24%. 24चे 24%. आता 24 गुणिले 24 576. मग 576 इथं एकाच ठिकाणी होतं. इथे पण नाही, इथे नाही, इथे नाही. ठीक आहे, बघूया आपण पुढचं. डॉट डॉटचे 16% बरोबर 88. डॉट डॉटचे म्हणजे समजा आपण एक्सचे समजूया. एक्सचे 16% म्हणजे 16/100 बरोबर किती? 88. मग एक्स बरोबर काय येणार? 88 गुणिले 100. हे खाली इथे वरती जाणार भागिले 16. ठीक आहे, आपण ते सोडवून बघूया. बघा आता 4ने भाग देऊया. 4 चौक 16, 4 2 8, 4 2 8. त्यानंतर आता 4ने इकडे भाग जाईल. 4 1 4, 25 चौक 100. मग आता 22 गुणिले 25 किती होतात? 25 दुने किती झाले? 50. हातचे आले 5. परत 25 दुने 50, 50 आणि 5 55, 550. पर्याय क्रमांक 1. अमरावती शहर पोलीस 2024चा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण बघूया आता पुढचं. बघा आता, 772चे 25% किती? बीड पोलीस 2024. 772चे 25%. ठीक आहे, 25 1 25, 25 चौक 100. त्यानंतर 4 ने इथे बघ द्यायचं. 4 1 4 राहिले 3, 4 8 32, 4 9 36 राहिला 1, 4 त्रिक 12, 193. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, बीड पोलीस 2024 एकदम सोपं. पुढे बघूया आपण. 320चे 8% हे 320चे 8%चे 9% किती? बघा आता, गडचिरोली चालक 2024ला काय विचारले? 320चे 8% म्हणजे 8/100 आणि ह्याचे परत 9% विचारले. ठीक आहे, आपण करून बघूया. बघूया आता आपण. इथे 4ने भाग देऊया. 4 2 8 आणि इथे 25 चौक 100. त्यानंतर इथं आता 2ने 2 5 10, 2 0 0. त्यानंतर या शून्याला हा शून्य गेला. आता खाली काय राहते बघा आता, 32 गुणिले 9 छेद 25 5 किती? 125. मग आता बरोबर 9 2 18, हातच्याला 1, 9 त्रिक 27, 27 1 28, 288 भागिले 125.
बघा आता 288 भागिले 125. बघा आता आपल्याला काय पर्याय काय आहेत आपल्याकडे 0.2304, त्यानंतर 2.304, त्यानंतर 23.04, 230.04. आता एवढं तर आपल्या लक्षात येतं आहे की इथं 2चा भाग जाणार आहे. 125 2 किती होतं साधारणपणे 250 बरोबर. मग आता 2चा भाग गेला पॉईंट, तर वर किती राहिले 38 राहिले. पण 2 पॉईंट असं उत्तर एकाच ठिकाणी आहे बघा. पर्याय क्रमांक 2 इथं 0 पॉईंट आहे, इथं 23 पॉईंट आहे, इथं 230 पॉईंट आहे. 288ला 125ने भागल्यावर 230 एवढं तर कधीच येणार नाही, 23 पण कधीच येणार नाही. बघितलं आता इथं 250 आहे. 125 गुणे किती होतं 125 गुणिले 2 किती होतं 250 आणि वरती 38 राहतं म्हणजे 2चा पूर्ण भाग जातोय आणि 2चा पूर्ण भाग गेलेला पर्याय एकच आहे, पर्याय क्रमांक 2 गडचिरोली चालक 2024ला. बघा एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त खूप असं किचकट बघितलं की आपण घाबरून जातो, तर घाबरायचा काही विषय नाही आहे. ठीक आहे आपण बघूया पुढचं. 200चे 27% किती 200चे 27%. या 2 शून्याला 2 शून्य गेले. मग आता 7 दुने 14, हातच्याला 1, बेदुनी 4, 4 1 5, 54. पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024चा प्रश्न आहे हा. ठीक आहे बघूया आपण पुढचं. बघा आता 200 हे 0.4चे किती पट आहे. पट आपण कसे काढतो डायरेक्ट भागाकार. 200 हे 0.4चे किती पट आहे. ठीक आहे आता इथं 1 शून्य जर आपल्याला पुढं सरकायचं म्हटलं 1 पॉईंट तर वर 1 शून्य द्यायला लागेल. मग आता 2000 भागिले 4 किती होतं 500 बरोबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर 7चा. ठीक आहे एकदम सोपं आहे. सातारा चालक 2024चा प्रश्न आहे. पुढं बघा आता 500चे 15% किती 500चे 15%. ठीक आहे 2 शून्याला 2 शून्य गेले 15 5 75. पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2023चा प्रश्न आहे हा. बघूया आपण पुढचं. 900चा 0.1% किती. बघा आता 900चा 0.1. आता 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 9 गुणिले 0.1 किती येणार हे 0.9 म्हणजेच काय 0.9 कुठं दिसतंय बघा. पर्याय क्रमांक 3 0.90 हे पुणे ग्रामीण पोलीस 2023. ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपला कंटेंट आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर असं आपल्या चॅनलचं नाव आहे. इथे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही इथे माझ्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे बघूया आपण पुढचं. 1500चे 16% वजा 1200चे 13% बरोबर किती. ठीक आहे बघूया आपण. 1500चे 16% वजा 1200चे 13%. ठीक आहे आपण ह्या अगोदर सोडून घेऊया. अगोदर या 2 शून्याला 2 शून्य गेले 15 गुणिले 16 16 5 80 हातचे आले 8 16 1 16 आणि 8 240. आता हे सोडवूया. 2 शून्य 2 शून्य गेले 12 गुणिले 13 12चा वर्ग 244 आणि अजून त्याच्यात 12 ॲड करायचं बरोबर. मग 244 अधिक 12 किती होतात 144 अधिक 12 156. 12चं आपण कसं केलं बघा. हे 12 गुणिले 13 आपल्याला करायचं आहे. त्याच्याऐवजी आपण काय केलं अगोदर 12 गुणिले 12 करून घेतलं. 12 गुणिले 12 किती येतात 144. पण आपल्याला ॲक्च्युली किती करायचं होतं 13 म्हणजे अजून एकदा 12 आहे म्हणून याच्यात 12 ॲड केलं किती झालं 156. 240 वजा 156 किती झाला आता हे साधारण 44 अधिक 40 84. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे पुणे ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे हा. सोप्पा आहे फक्त थोडंसं असं आपण किचकट बघितलं घाबरून जातो. घाबरायचं काही कारण नाही. पुढे बघूया आपण. 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे. बघा आता 120च्या 8% म्हणजे कितीच्या म्हणजे xच्या 6% आपण असं पकडूया. ठीक आहे आपण अगोदर सोडवून घेऊया. हे या शून्याला शून्य गेला 12 8 96 छेद 10 बरोबर हे किती आहे 6 1 छेद 100.
ठीक आहे. आता आपण एक्स बरोबर काढूया. 96 गुणिले ह्या एक्सचं आपण काढतोय तर हे 100 इकडं गेल्यानंतर गुणिले होणार, गुणिले 100 आणि हा 6 इकडे वरती आहे, इकडे आल्यानंतर छेदात जाणार. ठीक आहे. बघा आता 6 एके 6 राहिले 3, 6 6 36. या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 16 गुणिले 10 म्हणजेच 160. पर्याय क्रमांक 2 पुणे ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे हा. बघूया आपण पुढं. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा आता हा मुंबई व पुणे लोहमार्ग 2021 1200चे 15% किती? 1200चे 15%. बरोबर. 2 शून्याला 2 शून्य गेले, 15 गुणिले 12, 15 दुने 30, हातचे आले 3, 15 एके 15, 15 आणि 3 18, 180. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. बघूया आपण पुढं. 2/5 म्हणजे किती टक्के? बघा आता 2/5 म्हणजे किती टक्के? किती टक्के म्हणजे 5ला 2 तर 100ला किती? असं आहे ते. कसं आहे ते? 5ला 2 आहे तर 100ला किती? ठीक आहे. तर आता इथं तिरकस गुणाकार करून बघा आता 100 गुणिले 2 किती झाले? 200/5, 5 20, 40. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 13चा. लातूर चालक 2021चा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे, फक्त तिरकस गुणाकार करायचा होता. पुढे बघूया आपण. 1950चे 4% किती? बघा आता 1950चे 4%. 4 एके 4, 25 चोक 100. आता 25ने आपण इकडे भाग देऊया. ठीक आहे. 25 150 होतात आणि 25 7 175. राहिले कितीवर? 20. 25 8 200, 78. पर्याय क्रमांक 2 14. ठीक आहे. बुलढाणा चालक 2021चा प्रश्न आहे हा. बघूया आपण पुढचं. 450चे 30% बरोबर किती? 450चे 30%. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला तर 45 त्रिक 5 त्रिक 15, हातच्याला 1, 4 त्रिक 12, 12 ने 13, 135. पर्याय क्रमांक 3 ठाणे शहर चालक 2021. बघूया पुढचं. बघा आता 10चे 20% अधिक 16चे 30% बरोबर किती? 10चे 20% अधिक 60चे 30%. ठीक आहे. आता हे बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, हे किती येत आहे? 2 अधिक या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, 6 त्रिक 18, 18 अधिक 2 20. पर्याय क्रमांक 4 पुणे ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे हा. एकदम सोपा होता. बघूया आता पुढचं. 100चा 1/4 बरोबर किती? आता तुम्हाला माहिती आहे 100चा 1/4 म्हणजे 100चा चौथा भाग किती येणार आहे? 25 येणार आहे. बघता क्षणी समजते. 100चा 1/4 किती येतं? 4 दुने 8, राहिले 2, 4 पंचे 20, 25. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 17. अमरावती शहर पोलीस 2023चा प्रश्न आहे. बघा आता 1चा अर्धा टक्का किती? 1चा अर्धा टक्का, अर्धा म्हणजे 0.5. बरोबर. हे जर आपल्याला लगेच मांडता आलं तर लगेच सुटतं. बघा आता 1चा अर्धा टक्का, 1चा अर्धा म्हणजे किती? 0.5. मग आता हे किती? हा गुणाकार 0.5च येणार गुणिले 1 आहे म्हटल्यावरती, भागिले 100. 0.5 भागिले 100 किती येणार? आता बघा इथे किती आहेत? 2 शून्य आहेत. मग इथे 2 पॉईंट वाढवूया, 0.005. पर्याय क्रमांक 3 नाशिक ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे. पुढे बघा. जर पेरू 24 रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती? 24 रुपये डझन आहेत तर शेकडा भाव किती? बघा आता. बघा म्हणजे कसं म्हटलंय त्यांनी, 12 पेरू 24 रुपयाला येतील तर 100 पेरू किती रुपयाला? शेकडा भाव म्हणजे बघा 12साठी आपल्याला 24 रुपये लागत आहेत तर 100साठी किती लागतील? त्याला म्हणायचं त्याचा शेकडा भाव. बघा आता इथं 12 दुने 24, 2 गुणिले 100 बरोबर 200. पर्याय क्रमांक 3 अमरावती शहर पोलीस 2023.
एकदम सोपं आहे, फक्त कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असतील तर हे पटपट सुटतं. बघूया आपण. बघा आता 1 टाकी 10 तासात भरते, तर 5 तासात ती किती टक्के भरेल? बघा आता 1 टाकी ही अशी 1 टाकी ही पूर्ण भरायला किती वेळ लागतो? समजा 10 तास लागतात, तर 5 तासात किती भरेल? 5 तासात अर्धी भरेल. आणि अर्धी भरेल म्हणजेच किती? 100च्या अर्ध किती? 50% भरेल. ठीक आहे, एकदम सोपं आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. पुढे बघूया आपण. बघा आता 15चे 10% अधिक 28चे 50% अधिक 52चे 60% किती? आपण एक एक सोडवूया. 15चे 10% अगोदर काढूया. 15चे 10%, या शून्याला हा शून्य गेला. 5 त्रिक 15, 5 दुने 10, म्हणजे साधारण 1.5 आलेला आहे. त्यानंतर 28चे 50%. बघा 28चे 50 म्हणजे 28च्या निम्म असणार ना. 28च्या 50% म्हणजे 28च्या निम्म किती? 14. ठीक आहे, अधिक 52चे 60% किती? 52चे 60%, या शून्याला हा शून्य गेला. 2 पंचे 10, 2 दुनी 4, 2 सक्क 12. बघा आता 6 6, आता ह्याचा गुणाकार 6 आहे 36, हातचे आले 3, 6 दुने 12, 12 आणि 3 15, 156 भागिले 5. ठीक आहे, 5 दुने 10, सॉरी 5 त्रिक 15, त्यानंतर 6, 5 एके 5, पुढे एक राहिला म्हणून इथे एक पॉईंट दिला आणि इथे एक शून्य घेतला. 5 दुने 10, 31.2. इथे किती आलं तर 14. 1.5 आणि 31.2. आता बघूया याचं आपण बेरीज करूया. 31.2, त्यानंतर 14 आणि त्यानंतर 1.5. बघा आता इथं 31 आहे, इथं 14, इथं 1 आहे. ठीक आहे, 31 आणि 14 किती झालं? 45. 45 आणि 1 46. 46.5 आणि 2 किती झालं? 7. 46.7, पर्याय क्रमांक 2. सातारा पोलीस 2023चा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे, फक्त मोठा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. घाबरून जायचं काय कारण नाही, एकदम सोपं प्रश्न असतात. बघूया. 9/15 म्हणजे शेकडा किती? बघा आता 9/15 म्हणजे गुणिले 100. अगोदर आपण इथं गुणाकार करून घेऊया. 900 भागिले 15, 15 90, 60, शेकडा 60, पर्याय क्रमांक 3. सातारा पोलीस 2023चा प्रश्न आहे हा. बघूया आपण नेक्स्ट. बघा 24/25 या अपूर्णांकांचे शेकडेवारीत रूपांतर करा. बघा आता 24/25. आता तुम्हाला हे तोंडी पण सुटलं पाहिजे, मी तुम्हाला सोडवून पण दाखवतो. पण बघा आता इथं 24/25 याचा अर्थ काय असतो? कधी पण बघा आता हो का, 3/5 समजा असेल तर याचा अर्थ काय असतो? एखाद्या गोष्टीचे 5 भाग केले, एकूण 5 भाग केले, 1 2 3 4 5, आणि त्यापैकी 3 भाग घेतले म्हणजे हे 3 भाग. याचा अर्थ काय असतो? एकूण किती? 1 2 3 4 5, एकूण 5 भाग, त्यापैकी घेतले किती? 3 भाग. ठीक आहे, असा याचा अर्थ असतो. आता इथं बघा सेम कन्सेप्ट. 25/24 म्हणजे काय? एकूण भाग किती केले? समजा 25, एकूण भाग 25 केले असे समजा समथिंग, आणि त्यातले घेतले किती? 24, म्हणजे एवढं घेतलं समजा, एवढं घेतलं. एकूण भाग किती केले होते? 25, त्यातले 24 घेतले, म्हणजे नक्कीच हे 100% पेक्षा जवळ असणार आहे. बरोबर, कारण 25 पैकी 25 म्हणजे 100% झालं, पण 25 पैकी 24 म्हणजे एकच कमी आहे, म्हणजे 100च्या खूप जवळ असणार आहे आन्सर. म्हणजे बघा शेकडा 96%, 70 नाही, 50 नाही, 75 नाही. तुमच्या तोंडी पण हे लक्षात येते की शेकडा 96% याचं उत्तर येणार आहे. कसं ते मी सांगतोच तुम्हाला, पण तुम्हाला हे तोंडीच जमलं पाहिजे पेपरमध्ये, कारण हे जर प्रश्न तोंडी सुटले तरच अवघड प्रश्नाला तुम्हाला जास्त वेळ मिळेल. बघा आता 24/25 या पूर्णांकांचे शेकडेवारीत गुणिले 100. 25 चोक 100 आणि 24 चोक किती झालं बघा? 96. 4 चोक 16, हातच्या आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 96. पर्याय क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे, असं तुम्हाला तोंडी पण हे सुटतं, फक्त कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की लगेच तुम्हाला उत्तर येतं. पुढं बघूया. एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या x आहे. एक्सची किती? 33%. किती आलेलं आहे? 0.33. मग आता x बरोबर 0.33 गुणिले 100 भागिले
33. बघा आता 0.33 गुणिले 100 किती होणार? इथं किती? 2 शून्य आहेत, मग इकडं 2 पॉईंट सरकणार. बरोबर 33 भागिले 33 किती येणार? हे 1. पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा आहे, लातूर चालकचा प्रश्न आहे. बघा आता 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलिटर? बघा आता 6.5 लिटर म्हणजे जवळपास 6500 मिली. ह्याचे किती टक्के? समजा 1%. बरोबर किती आहे? 130. एक्स बरोबर किती झालं? 130 गुणिले 100 भागिले 6500. 2 शून्याला 2 शून्य गेले. आता इथं 130 भागिले 65. 65 दोन्ही 130. 2%. पर्याय क्रमांक 3. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2021चा प्रश्न आहे हा. एकदम सोपा आहे. 25चा पर्याय क्रमांक 3 येत आहे. पुढे बघूया आपण. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? हे असं आहे. बघा आता 12 दुने 24 आणि 12 वर्ग 144. 12 दुने 24. 12/2 बरोबर किती झालं? 6%. पर्याय क्रमांक 3. जळगाव पोलीस 2021चा प्रश्न आहे हा. ठीक आहे, आपण बघू पुढं. 600चे 40% वजा 250 बरोबर x वजा 900चे 77%. तर x बरोबर किती? बघूया आपण. बघा 600चे 40% आपण अगोदर काढून घेऊया. 600चे 40%. या शून्याला शून्य गेला, या शून्याला शून्य गेला. 6 चोक 24, 240. ह्याचं किती आलं? 240 वजा 250 बरोबर. आता 240 वजा 250 इथं आपल्याला कळतं की हे वजा 10 आलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा वजा 10 बरोबर x वजा 900चे किती सांगितले त्यांनी? 77%. हे सोडवूया. 2 शून्याला 2 शून्य गेले. 9 7 किती झाल्या? 63. 40 6 9 7 63 आणि 6 69. म्हणजे वजा 10 बरोबर x वजा 693. ठीक आहे, आता आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे. मग आपण आता x इकडे ठेवूया आणि 693 इकडे आणू. 693 वजा आहे ते इकडे आल्यावर अधिक होईल. अधिक 693 वजा 10 बरोबर x. मग आता 693 मधून 10 गेले किती? 683. पर्याय क्रमांक 3. सांगली पोलीस 2021चा प्रश्न आहे. थोडंसं किचकट आहे पण उत्तर येतं आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे बघूया आपण. दुकानदाराने 9% सूट दिल्यास 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती? आता शर्ट किती रुपयाला आहे? 700. त्याच्यावर सूट किती दिले? 9%. 9% म्हणजेच 9/100. 2 शून्य गेले. 7 9 63. ठीक आहे, 63 रुपये सूट दिली. किती? 700 रुपयामधून. मग 700मधून 63 गेल्यानंतर किती येणार साधारणतः? बघा आता 700मधून 60 गेल्यानंतर किती येतात? 640 आणि वर 3 म्हणजे 637. पर्याय क्रमांक 3 28चा आहे. पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी चालक 2024चा प्रश्न. पुढे बघूया आपण. बघा आता 4/5 म्हणजे किती टक्के? म्हणजे काय केले? 5चे 4 भाग घेतले तर 100चे किती घ्यायला लागतील? ठीक आहे, बघूया आपण. 4/5 म्हणजे 5चे 4 भाग घेतले तर 100चे किती? 400/5 45 0 80%. पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे 29चा. ठीक आहे, सातारा चालक 2024चा प्रश्न. पुढे बघूया. बघा आता 4/1/5 गुणिले 3/1/3 अधिक y बरोबर 120चे 20%. तर x बरोबर किती? इथं y बरोबर किती असं पाहिजे? y बरोबर किती? ठीक आहे, बघूया आपण. हे कसं आहे ॲक्च्युली ते टाईप करता येत नव्हतं म्हणूनच केलं. 4/1/5 गुणिले 3/1/3 अधिक y बरोबर 120चे किती? 20%. तर आपण आता वायची किंमत काढायची आहे. बघूया आता आपण इथं. 5 चोक 20 20 आणि 21 21/5 ह्याचं सरळ रूप झालं गुणिले 3 3 9 9 1 10 10/3 अधिक y.
ठीक आहे. 5 एके 5, 5 दुने 10, 3 एके 3, 3 7 21, 7 दुने किती झालं हे 14 अधिक वाय बरोबर 120चे किती 20%. 2 शून्याला 2 शून्य गेले, 12 दुने 24, म्हणजे काय आलं बघा आता 14 अधिक वाय बरोबर 24. आता वाय बरोबर किती येणार आहे 24 वजा 14, मग वाय बरोबर 10. पर्याय क्रमांक 2 अमरावती SRPF 2023चा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षातील सर्व प्रश्न आपण घेतोय, कोणताही प्रश्न आपण स्किप करत नाही. बघूया आता 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहे. 80 किलो म्हणजे किती ग्रॅम झालं 80 गुणिले 100 सॉरी 80 गुणिले 1000 म्हणजे किती झालं हे 80,000 आणि 400 ग्रॅम हे किती टक्के विचारले म्हणजे 100ला किती, म्हणजे 80,000ला 400 तर 100ला किती. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 4/8. ठीक आहे 0.845 0.5%. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. कोल्हापूर पोलीस 2024चा प्रश्न आहे हा 31वा, त्याचा आलेला आहे पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा. पुढं बघा आता 5/8चे शेकडेवारीत रूपांतर करा. बघा आता 5/8चे शेकडेवारीत रूपांतर म्हणजेच किती झालं ते 500 भागिले 8. बघा आता 8/5 सॉरी बघा 5/8चे शेकडेवारीत 500/8. 8/45 8 सक 48, त्यानंतर राहिले 2, 8 दुने 16 म्हणजे 62 पॉईंट. बघा आता इथं तर हे तर येणार नाही, हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही. आपल्याला पुढचं पॉईंटचं काढण्याची पण गरज नाही. 62 पॉईंट एवढं आलं तरी आपल्या लक्षात येतं आहे की पर्याय क्रमांक 3 असणार आहे 32चा. ठीक आहे. गडचिरोली SRPF 2024. पुढं बघूया आपण. बघा आता एक संख्या 45% वाढवली तेव्हा ती 116 होती, तर ती संख्या कोणती. बघा आता एक संख्या 45% वाढवली म्हणजे समजा ती संख्या x आहे आणि किती वाढवली ती 45% वाढवली म्हणजेच 145 केली. बरोबर 45% वाढवली म्हणजे 100ची 145 केली, थोडक्यात 100ची 145 केली म्हणजे एक्सची किती केली, एक्सची 145/100 केली. बघा तेव्हा ती 116 होते, तेव्हा ती 116 होते. तर आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर एक्स बरोबर काय येणार आहे 116 गुणिले आता हे 100 आहे ते वरती जाईल छेद 145 खाली येईल. बघा आता इथं 5 दुने 10 आणि 0, 5 एके 5, 5 दुने 10, राहिले 4, 5 9 45. बघा आता इथं 116 आणि 29, 30 चौक 120 म्हणजे इथं 4चा भाग जाईल, इथं 29 4 आणि इथं किती झालं 4 दुने 8 80. पर्याय क्रमांक 2 बरोबर. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024चा 33 क्रमांकचा प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. बघा आता 100चे 28% म्हणजे किती. बघा आता एकदम सोपं 100चे 28%. आता एवढं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 100चे 28% 180 किंवा 118 म्हणजे 100पेक्षा जास्त व्हॅल्यू होणार नाही, कारण 100चे 28 म्हणजे 100चा 28वा भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं 28 येईल किंवा 82 येईल. मग आता 100चे 28 किती येणार 28च येणार ना. बघा आता इथं 100 गेले 28. पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर SRPF 2024चा प्रश्न. पुढे बघा आता राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले. म्हणजे बघा 700 एकूण किती आहेत 700 पैकी त्याला किती मिळाले 575. मग 100ला किती 2 शून्याला 2 शून्य गेले. ठीक आहे. 7चा भाग देऊया. 7 ते 7 49, 7 ते 8 56, राहिला 1, 7 दुने 14, 82 पॉईंट. बघा 82 पॉईंट इथं एकाच ठिकाणी 35चा पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चंद्रपूर SRPF 2024 म्हणजे पुढचं पॉईंटच्या पुढचं तुम्हाला सोडवायचं पण गरज नाही, इथे लगेच लक्षात येते तुमच्या. बघूया आपण पुढं. शेकडा कोणत्या दराने 400ची 3 वर्षात 460 रक्कम होईल. बघा आता तुम्हाला सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहीत असेल, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 बरोबर काय येतं
व्याज. ठीक आहे. मुद्दल किती आहे 400 गुणिले दर किती आहे, कोणत्या दराने दर आपल्याला काढायचा आहे, कालावधी किती आहे 3% भागिले 100 बरोबर व्याज किती आहे 400चं 460 झालं आहे म्हणजे व्याज किती भेटलं आहे थोडक्यात 60. ठीक आहे. मग आता एक्सची आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता एक्स बरोबर 60 गुणिले 100 भागिले 400 गुणिले 3. ठीक आहे. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 4 त्रिक 12 म्हणजे 60/12 12 पंचे 60 म्हणजे 5. पर्याय क्रमांक 2 मुंबई कारागृह पोलीस 2024चा प्रश्न आहे. थोडक्यात त्यांनी इथं टक्केवारी आणि तुमचं सरळ व्याज चॅप्टर ह्या दोन्हीला मिळून प्रश्न विचारलेला आहे. पुढं बघा आता 28% गुणोत्तर स्वरूपात रूपांतरित करा. बघा आता 28% म्हणजे किती असतं 28/100. आता आपण त्याला भाग देऊया. समजा आता 4चा भाग देऊया. 4 7 28 आणि खाली 25/100 7/25. पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर 2024चा प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. पुढं बघा आता 5/8 म्हणजे किती टक्के, 5/8 म्हणजे किती टक्के. ठीक आहे. आता इथे किती 500/8 असं आपण मार्च केलं तर मला वाटतं 62 पॉईंट काहीतरी त्याचं उत्तर आलं होतं. 8 45 8 48 राहिले 2 8 2 16 राहिले 4 8 5 परत 40. ठीक आहे. 62.5 सोडवलेलं आहे आपण हे. मुंबई चालक 2024ला प्रश्न रिपीट झाला आहे हा दुसऱ्या पण कोणत्या तरी भरतीसाठी. ठीक आहे. बघूया आपण 600चे 18.5% किती येतात. बघा आता 600चे 18.5%. आता या 2 शून्याला 2 शून्य गेलं. 8 5 किती होतात 90 म्हणजे साधारणपणे हे 100च्या आसपास उत्तर आलं पाहिजे. बघा आता सॉरी 8 5 9 8 आहे ना 8 5 9 8 108 108 म्हणजे 111च्या आसपास उत्तर हे आलं पाहिजे. ठीक आहे. बघूया आपण 18.5 गुणिले किती करायचं आपल्याला 6 करायचं आहे. 6 पंचे 30 अच्छाला 3 6 8 48 आणि 3 51 अच्छाला 1 6 1 6 6 5 11 111. बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 18चा पाढा जरी पाठ असेल तरी लगेच तुम्हाला सुटतं. पुढे बघूया आपण ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे. बघूया एकदम सोपं आहे. बघा आता ए आणि बी. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. बीच्या पेक्षा 50% म्हणजे समजा आपण बीचं 100 मानलं तर बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी म्हणजे 100च्या 50% कमी म्हणजे किती येणार 50 येणार एचं. ठीक आहे. तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे तर बी आहे ना तो एपेक्षा किती टक्के जास्त आहे तर कितीने जास्त आहे 50ने जास्त आहे. बरोबर म्हणजे बघा आता एचं किती आहे 50 त्या 50ला किती जास्त आहे अजून 50 जास्त आहे तर 100ला किती या 50ला 50 गेलं 100% जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारच्या गणपती इथे 50 आहे म्हणून इथे लगेच 50 असं येत नाही, ते उलट फिरवलं जातं. ठीक आहे. एकदम सोपं आहे. बघा तुम्ही म्हटलं तर अजून एकदा मी तुम्हाला सांगतो बघा थोडंसं अवघड असल्यामुळं. आता बघा ए आणि बी समजा बीचं आपण 500 रुपये पकडू मग एचं किती झालं बघा आता बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी म्हणजे आता ह्याचं किती झालं 250 झालं. मग आता काय विचारले तर आता बीचं या 250पेक्षा किती जास्त आहे म्हणजे एचं 250 आहे त्याला अजून 250 जास्त आहे. 500 म्हणजे 250ला 250 जास्त आहे म्हणजे हे किती झालं 100%. ठीक आहे. असं ती कन्सेप्ट आहे. पुढे बघूया आपण. बघा एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2.5 लाख असल्यास 2012मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल. बघा आता दरवर्षी 8%ने वाढते. सुरुवातीला किती आहे 2,50,000. ठीक आहे. आणि समजा पहिल्या वर्षी किती होणार दरवर्षी 8% म्हणजे 108/100 हे झालं एक वर्ष आणि त्यानंतर परत 108/100 हे झालं दुसरं वर्ष. म्हणजे बघा ही किती साली आहे 2010 साली, ही किती साली होणार 2011 साली, ही परत किती 2012 साली. ठीक आहे. आपण सोडवूयात हे. बघा आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेले
परत 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे आता 25 गुणिले 108 गुणिले 108. ठीक आहे, बघूया आपण आता हे करूया. बघा आता 108 गुणिले 25 आपण अगोदर करूया. 25 8 किती होतात 200, हातच्याला 20, 25 शून्य शून्य म्हणजे 20, परत 2 आणि 25 1 25 आणि 2 27. 2700 गुणिले 108. बघा आता 2700 गुणिले 108 म्हणजे 2700 गुणिले 108 म्हणजे 108 गुणिले 27 करूया आणि त्याच्यावरती परत आपण 2 शून्य देऊया. ठीक आहे, 108 गुणिले 27. बघा आता 27 गुणिले 8 किती होतात 216, म्हणजे 6, हातच्याला 21, 27 शून्य 27 आणि 21 मधला परत 1, हातच्याला 2, 27 1 27 आणि 2 29 आणि याच्यावरती 2 शून्य म्हणजे 2,91,600. 2,91,600. पर्याय क्रमांक 3. मीरा भाईंदर 2024चा प्रश्न आहे. हा थोडासा मोठा आहे पण सोपा आहे. पुढं, जर एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300ने अधिक आहे तर ती संख्या कोणती? जर एका संख्येचे 50%, समजा हे 50% आहे, किती झालं हे 5 दुणे 10 म्हणजे x/2, हे xचे 50% झाले. त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300ने अधिक आहे. त्याच संख्येचे 20% किती आहे समजा 20/100 म्हणजे x/20 आहे. एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300ने अधिक आहे. बघा आता, जर एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300ने जास्त आहे. 50% किती आहे 1/2. त्याच संख्येचे 20% किती आहे 1/5 आणि या 1/5 पेक्षा 300ने अधिक आहे. ठीक आहे, तर आता हे आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता इथं छेद समान करून घ्यायला लागला पाहिजे. तर 2 आहे, इथं 5 आहे आणि इथं 1 आहे छेद, बरोबर. मग आता 10ने छेद समान होईल. मग आता इथं कितीने 5ने गुणायला लागेल, इथे 2ने गुणायला लागेल आणि इथे 10ने गुणायला लागेल. ठीक आहे, बघा आता इथं 5x इकडे घेऊया, थांबा. 5x/2 येईल इथं, बरोबर. इथं किती येणार 5x/10 येणार इथं, 5 दुणे 10. इथं किती येणार 2x/ इथं पण 5 दुणे 10 अधिक 300 गुणिले आता बघा 10 किती येणार 3000/10. आता बघा छेद समान झालेला आहे 10 10 10, त्यामुळे आपण हा छेद पूर्ण काढून टाकू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता इथं 5x, इथं 2x, 2x इकडे आल्यावर ते वजा होईल. किती होईल ते 3x. 5x वजा 2x 3x बरोबर 3000. मग x बरोबर किती झाले 1000. ठीक आहे, x बरोबर 1000. पर्याय क्रमांक 3. पालघर पोलीस 2024चा प्रश्न आहे. बघूया आपण पुढचं. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर (11% सूट देतो, त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. समजा आता छापील किंमत x, त्याच्यावर सूट किती दिले 11%, म्हणजेच 89%ला तो विकतोय. 100ची वस्तू 89ला विकतोय. 11% सूट म्हटलंय, 11% म्हणजेच किती 89/100 तो वस्तू विकतोय. त्यावेळेस ती वस्तूची किंमत किती होते 22,250. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. बघा आता x बरोबर 22,250 गुणिले 100 भागिले 89. बघा आता इथं 89ने भाग देऊया. 89 भागिले 22,250, 89 गुणिले 2 किती होतात 178, म्हणजे 2चा भाग गेला. आणि 178 म्हणजे आता वर किती राहिलं साधारणपणे 22 आणि 22 44. ठीक आहे, म्हणजे 445 राहिलं. बघा आता, आणि पुढं 89 गुणिले 5 केलं तर 445. 89 गुणिले 5 केलं तर बघा 5 9 45, हातच्याले 4, 8 45 40 आणि 4 44, 445 येते, बरोबर. म्हणजे 5चा भाग गेला आणि 0 गुणिले 100, 250 गुणिले 100 म्हणजेच 250 वर 2 शून्य किती झालं 25,000. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे, सोपं आहे, फक्त थोडंसं लेंदी असल्यामुळे वाटतं की अवघड आहे. बघा आता पुढे, दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि त्या वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. बघा आता एकदम सोपं आहे, फक्त खूप मोठं गणित आहे असं वाटतं आपल्याला, पण बघा किती सोपं गणित आहे. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. समजा 100 रुपयाला विकायचं ठरवतो. ठीक आहे, आणि
वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. म्हणजे आता 100 त्याने ठरवलं आणि त्याला 30% वाढवलं म्हणजे किती वाढवलं? 130 केलं. बघा आता. आणि वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. म्हणजे आता ह्या 130 मधून तो 20% सूट देतो. 130 गुणिले 20 म्हणजे 13 दुनी 26. 26 रुपयाची तो सूट देतो. म्हणजे कितीला? 104ला वस्तू विकतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक त्या किंमत मिळते? त्याने किती ठरवली होती? 100. त्याला मिळाली किती? 104. म्हणजे किती मिळाली? 4% जास्त मिळाली. वर्धा पोलीस 2024चा प्रश्न आहे बघा. मोठा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की अवघड आहे, पण फक्त कन्सेप्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. पुढे बघूया आपण. 35चे किती टक्के म्हणजे 10.5. बघा आता 35चे x% म्हणजे 10.5 घेऊया आपण. 10.5. मग आता x बरोबर किती येणार? 10.5 गुणिले 100 भागिले 35. ठीक आहे. 35 त्रिक 105 बरोबर. म्हणजे किती होतं येतं बघा आता? 0.3 होणार, कारण 10 पॉईंट असल्यामुळे. आणि 0.3 गुणिले 100 किती होतं साधारणपणे? 30. पर्याय क्रमांक 1 45चा बरोबर आहे. वर्धा पोलीस 2024. पुढं. एका वस्तूची किंमत 4000 असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल? बघा आता. असं नाही करायचं की 4000 गुणिले 50% सूट दिली मग ती वस्तू 2000 रुपयाला झाली. तर ते असं होत नाही. बघा आता कसं होतं ते. मग सुरुवातीला किती आहे? 4000ला वस्तू आहे, त्यावेळेस किती सूट दिली? 20% सूट दिली. बघा आता या 2 शून्याला 2 शून्य गेले. 4 त्रिक 12 म्हणजे 1200 सूट दिली. किती? 4000मधून. मग राहिले किती आता? 2800 राहिले. आणि या 2800 वर 30% नंतर सूट दिलेले आहे. या 2 शून्याला 2 शून्य गेले. आता बघा 8 त्रिक 24. 8 त्रिक 24. हातचे आले 2. 3 दुनी 6. 6 2 8 म्हणजे 840. बघा इथं आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं. बघा आता 4000 गुणिले 20% सूट दिली. या शून्याला हे शून्य, ह्या शून्याला हे शून्य. 4 दुने 8 म्हणजे 800 रुपये सूट दिली. आपण ते चुकून 1200 घेतलं. 800 सूट दिली म्हणजे किती झालं? 3200. आणि या 3200वर आता त्याने किती? परत 30% सूट दिली. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. आता याचा गुणाकार करूया आपण. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. 960 म्हणजे 3200 वजा 960 सूट दिली. शून्यातून शून्य गेलं, शून्य राहिले. 10तून 6 गेले, राहिले 4. इथलाच्या इथं दिला. 12तून 10 गेले, राहिले 2. इथलाच्या इथे 2240. पर्याय क्रमांक 2. लातूर पोलीस 2024चा प्रश्न आहे. पुढे बघूया आपण. बघा आता एका वस्तूची किंमत 20% कमी केली. तिच्या मूळ खरेदी किमतीवर आणण्यासाठी त्या वस्तूची किंमत किती टक्के वाढवावी लागेल? बघा आता एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली. म्हणजे सुरुवातीला 100 रुपये होती, ती 80 केली. 20% कमी केली म्हणजेच किती? 80 केली. तिच्या मूळ खरेदी किमतीवर आणण्यासाठी आता त्या वस्तूची किंमत किती टक्के वाढवावी लागेल? म्हणजे 80ला किती वाढवायला लागेल? तर 20 वाढवायला लागेल. त्यावेळेस ती 100 होईल. तर 100ला किती? बघा आता इथं 2000 भागिले 80. 200चे 10 किती येतं? 25. बघा पर्याय क्रमांक 3. अहिल्यानगर पोलीस 2024चा प्रश्न आहे. 47चा पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा आहे. बघूया आपण पुढं. 80 गुणांच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले? बघा आता 80 गुणांची परीक्षा आहे, त्याच्यात किती मिळाले? 80% गुण मिळाले. म्हणजे 80च्या 80% किती ते काढायचं आहे आपल्याला. 80च्या 80%. या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य. 88 64. पर्याय क्रमांक 2. नवी मुंबई पोलीस 2024. पुढे बघूया आपण. बघा एका दलालाने 40,000 रुपयांची विक्री केली आणि प्रिन्सिपलला म्हणजे मालकाला 32,000 रुपये दिले तर त्याला शेकडा किती दलाली मिळाली? 40,000ला किती मिळाले? त्याला 8,000 रुपये मिळाले. 40,000 रुपयेला 8,000. तर 100ला किती? या 2 शून्याला हे 2 शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. म्हणजे जवळपास 20% त्याला दलाली मिळालेले. पर्याय क्रमांक 4 49. हा आहे मुंबई शहर 2024चा प्रश्न. पुढे बघा आता.
एका संख्येचा 1/3 10 आहे, तर त्या संख्येचे 50% किती? बघा आता एका संख्येचा म्हणजे एक्सचा 1/3 किती आहे? 10 आहे. म्हणजे आता एक्स बरोबर किती आलं बघा, एक्स बरोबर हा 3 इकडे गेल्यानंतर 30, एक्स बरोबर 30 आलं. तर त्याचा काय करायचं आहे? 50%. 30चा 50 म्हणजे 30चा निम्मा 15. जळगाव पोलीस 2024चा प्रश्न आहे हा. 50 पर्याय क्रमांक 2 आलेले. ठीक आहे, तर इथं आपण पहिला भाग संपवतोय 1 ते 50 प्रश्नाचा. तुम्हाला जर आपला कंटेंट आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. यूट्यूबवरती या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले लेक्चर आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. माझा मोबाईल नंबर तर दिलेला आहे तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही फोन करू शकता, कमेंट करू शकता. पण कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तरच आपण तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू. लवकरच आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया याच्या. थँक्यू.